भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ शहरात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। पोस्टर ग्राउंड मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदत व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ शहरातील पोस्टर ग्राउंड मैदानात मुख्य शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी निम्न पैनगंगा प्रकल्प हा यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं प्रतिपादन केलं। या प्रकल्पाचा लाभ यवतमाळ जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा तसंच मराठवाड्यातील अनेक गावांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर हा प्रकल्प 3 टप्प्यात राबवला जाणार असून हे सरकार हे गतिमान सरकार आहे आणि येणाऱ्या काळात नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मंत्री मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्याकडून पोलीस परेड या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्र्यांसमवेत उपस्थित आहेत। PSI सूरज जगताप आहे, उपनंबरी आहेत PSI विभाग महिला प्लाटून। त्यानंतर आपल्या समोर येते गृहरक्षक दल पुरुष, गृहरक्षक दल महिला, पोलिसांच्या खांद्याला खांद्याला जोरदार टाळ्या वाजवून या लहान